नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जिजाऊ करिअर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका महत्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे. तो म्हणजे मैडा अंतर्गत महासिंग, ज्याला आपण महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणतो, याने नुकतीच थेट कंत्राटी पद भरतीसाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तर त्या भरतीच्या अनुषंगाने अर्ज कसा करायचा आणि त्या अर्ज करत असताना कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे जेणेकरून आपला अर्ज बाद होणार नाही, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ महत्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा आणि आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर जे काही महत्वाचे नियम आहेत त्या नियमाबद्दल चर्चा करू. बघा, सर्वात अगोदर महत्वाचं म्हणजे जो काही आपला जो अर्ज आहे, ठीक आहे, अर्ज तो स्वतःच्या हस्ताक्षरात संपूर्ण भरणे बंधनकारक आहे आणि अपूर्ण जर अर्ज असेल तर त्याचा विचार केला जाणार नाही. नंतरच बघा, आणि त्यासोबतच अर्जासोबत सर्वात अलीकडील फोटो, शैक्षणिक गुणपत्रके, पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्रे, अनुभवाचे दाखले सेल्फ अटेस्टेड करून जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर अपात्रतेचे जे काही नियम आहेत, ठीक आहे, जर एखादा नियम जर एखादा उमेदवाराने तो पूर्ण करत नसल्या जर आढळलं, महामंडळाला जर आढळलं, तर त्याची उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्याचा अधिकार हा महामंडळाकडे असणार आहे. त्यासोबतच मानधनासंदर्भात उमेदवाराची पात्रता आणि अनुभव यानुसार दरमहा ठोक पारिश्रमिक निश्चित करण्याचा अधिकार देखील महामंडळाचा असेल. कंत्राटी कालावधी कमी किंवा अधिक करण्याचा देखील अधिकार हा महामंडळाकडे असणार आहे. नंतर पाहू. त्यासोबत बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे जे काय तुम्ही अर्ज करत असताना त्या अर्जामध्ये तुमचा जो काही पत्ता आहे तो पत्ता स्पष्ट व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून नंतर आगामी काळामध्ये जर काही सूचना असतील तर त्या तुम्हाला त्या पत्त्यापर्यंत पाठवल्या जातील. आणि त्यासोबत ईमेल आयडी पण व्यवस्थित लिहा, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर. कारण जर तुम्हाला जर त्यांना जर तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर ते तुमच्या ईमेलवर किंवा मोबाईल नंबरद्वारे तुमच्याशी संपर्क करू शकतील. त्यासोबत बघा, जे काही सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांचं वय 62 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. तसेच उमेदवार जे आहेत ते शारीरिक व मानसिक दृष्ट्या म्हणजे फिट असणं गरजेचं आहे. नंतर बघा, कंत्राटी कालावधी दिलेले काम जबाबदारीने पूर्ण करावे लागणार आहे आणि त्यासाठी तसं बंधपत्रक पण आपल्याला लिहून द्यावं लागणार आहे. ठीक. अधिकारी जे काय आहेत समजा, त्यांच्या कोणत्याही प्रकारची चौकशी चालू नसावी. पोलीस ठाण्यातील चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक राहील. ठीक आहे. त्यासोबतच जे काही उमेदवार आहेत ते मुलाखतीसाठी तुम्हाला तिथं स्वखर्चाने जावं लागेल. यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता तुम्हाला मिळणार नाही. त्यासोबतच तुम्हाला राहण्यासाठी कोणतेही शासकीय निवासस्थान दिले जाणार नाही. म्हणजे जे काही खर्च करायचे ते आपल्याला स्वतः करावं लागणार आहे. त्यासोबतच कोणत्याही खाजगी व्यवसाय किंवा इतर म्हणजे नोकरीमध्ये व्यस्त राहण्यास मनाई आहे. म्हणजे तुम्हाला इथे फुल टाइम द्यावा लागणार आहे. ठीक आहे. तसेच तांत्रिक आणि गोपनीय माहिती उघड केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. उमेदवाराचे वर्तन संशयास्पद किंवा चुकीचे आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ कंत्राटी सेवा समाप्त केली जाईल. नंतर सक्षम अधिकाऱ्यांनी सोपवलेल्या कामाचे वेळोवेळी मूल्यांकन केले जाईल आणि त्यानुसार पुढील कामाची आखणी केली जाईल. नंतर बघा, 20 आणि 21 नंबरचा नियम बघा, या कंत्राटी नियुक्तीमुळे भविष्यात शासकीय सेवेत नियमित सामावून घेण्याचा किंवा सेवा सलगतेचा कोणताही आपल्याला हक्क राहणार नाही. नंतर निवडीसाठी कोणताही राजकीय दबाव किंवा वशिला लावण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवाराला तत्काळ अपात्र ठरवले जाणार आहे. नंतर बघून घ्या. बघा, विशेष परिस्थितीमध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांना कोणत्याही टप्प्यावर कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा विहित नोटीस न देता कंत्राटी सेवा समाप्त करण्याचे अधिकार आहेत. त्यासोबतच प्रत्यक्ष यादी संदर्भात गुणवत्ता यादीतील उमेदवारांची प्रत्यक्ष यादी तयार केली जाईल. ही यादी प्रसिद्ध झाल्यापासून कमाल 1 वर्षाच्या कालावधीसाठी ती प्रत्यक्ष यादी वैध राहील. त्यानंतर बघा, शासकीय नियमावली. या भरती प्रक्रियेसाठी शासनाने वेळोवेळी जाहीर होणारे कायदे, अधिसूचना आणि सामान्य मार्गदर्शक सूचना ह्या लागू राहणार आहेत. ठीक आहे. समोर पहा, जे काही समजा आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी बघा, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रथमतः 1 वर्षाच्या कालावधीसाठी केली जाईल. त्यानंतर महामंडळाला जर गरज वाटली आणि जर तशी गरज लागली तर उमेदवाराची जी काही कामगिरी पाहून
या सेवेच्या जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत म्हणजे वाढवू शकते, समजा वयाच्या 65 वर्षापर्यंत. ठीक आहे. जर त्यांना तुमचं काम वगैरे आवडलं आणि त्यांना जर गरज असेल तर ते जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत कालावधी हा वाढवू शकते. त्यानंतर बघा, खाजगी क्षेत्रातील उमेदवारांसंदर्भात खाजगी क्षेत्रातील जे काही व्यावसायिक आणि अनुभवी उमेदवारांसाठी हा करार पहिल्या टप्प्यात हा केवळ 11 महिन्याचा असणार. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक कामगिरी आणि प्रकल्पाची प्रगती या आधारे पुढील कालावधीसाठी सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेने हा कार्यकाळ वाढवला जाईल. नंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती आदेश मिळाल्यापासून, जर तुम्हाला नियुक्ती आदेश जर मिळाला तर 7 दिवसाच्या आत प्रत्यक्ष कामावर रुजू होणे बंधनकारक आहे. जर तुम्ही 7 दिवसापर्यंत जर तिथं कामावर रुजू झाले नाहीत तर तुम्हाला कोणतेही म्हणजे तुम्हाला ह्या जॉब मध्ये कोणतेही म्हणजे रस नसेल किंवा तुम्हाला करायचा हा जॉब करायचा नाही असं समजून कोणतीही पूर्वसूचना न देता तुमची नियुक्ती ही रद्द केली जाणार आहे. समोर पहा. बघा, अर्जाचा नमुना वैयक्तिक माहिती कशी भरावी. अर्जाचा जे पत्ता असणार आहे तो अर्ज व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ, त्यामध्ये 3रा मजला आणि नरिमन पॉइंट मुंबई यांच्याकडे पाठवायचा आहे. हा पत्ता लक्षात राहू द्या. त्यासोबत वैयक्तिक तपशिलामध्ये काय काय असलं पाहिजे, स्वतःचे पूर्ण नाव, संपूर्ण पत्र व्यवहाराचा पत्ता, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर आणि अचूक ईमेल आयडी रकान्यामध्ये व्यवस्थित माहिती भरावी लागणार आहे. त्यासोबतच जे काही महत्वाचे कागदपत्र आहेत त्यामध्ये सेवानिवृत्तीसाठी त्यांचे शेवटचे सेवानिवृत्त कधी झाले ते, त्यासोबत निवृत्ती वेतन आदेश, पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक जोडणे अनिवार्य आहे. अर्जाचा जो काय नमुना आहे त्यामध्ये बघा, हे जे समजा तुम्हाला जे काय फॉर्म भरायचा आहे या माहितीनुसार तुम्हाला भरायचा आणि तो तुम्हाला ईमेल आयडी वर पाठवायचा आहे. ठीक आहे. आता यामध्ये काय काय माहिती बघा, अर्जामध्ये काय काय टाकायची. 10वी 12वी पदवीचं जर पदवी असेल, तसेच जर संगणकाचे एमएससीआयटी ज्ञान असेल आणि टंकलेखन परीक्षेचे वर्ष व टक्केवारी त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट लिहायचे. ते जे नमुने आपण बघू त्यामध्ये काय काय माहिती व्यवस्थित. नंतर पहा, कामाचा जर तुम्हाला अनुभव असेल तर त्याबद्दल पण डिटेल माहिती तुम्हाला भरायची आणि त्या एवढं सर्व झाल्यानंतर त्यामध्ये शेवटी तुम्हाला साईन करायची, दिनांक आणि स्थळ टाकून सही करणं तुम्हाला. अर्जाची पीडीएफ आमच्या टेलिग्राम चॅनलवर पाठवलेली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. मध्ये जर सुरुवातीला बघा, विषय कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला म्हणजे अर्ज करायचा आहे त्यामध्ये आणि जे काय समजा कोणत्या वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती ते तुम्हाला तिथे ऍड करायचे. त्यामुळे तुम्हाला अर्जदाराचं खाली बघा माहिती काय काय टाकायची. अर्जदाराचं पूर्ण नाव, जन्मतारीख, पत्रव्यवहाराचा पत्ता, तुमचा जो काय मोबाईल नंबर आहे तो, ईमेल आयडी, सेवानिवृत्ती वेळ धारण केले पद व विभाग, त्यानंतर शासकीय सेवेत प्रवेश केल्याचा दिनांक किंवा शासकीय सेवेत आल्यापासून सेवानिवृत्तीपर्यंत धारण केलेली पदे व कार्यकाळ टाकायचे. 8 नंबरचा पॉईंट बघा, सेवानिवृत्तीचा दिनांक पण टाकायचे तिथे. ठीक आहे. त्यासोबत कार्यालयीन आदेशाची छायांकित प्रत पण तुम्हाला तिथे जोडायची आहे. त्यानंतर बघा, अर्जाच्या दिनांकास पूर्ण वय, जे काही तुमचं वय असेल ते ह्या रकान्यात भरून टाकायचे. त्यानंतर 10 नंबरचा मुद्दा बघा, सेवानिवृत्ती वेळी मिळत असलेले वेतन संबंधित कार्यालयाचे प्रमाणपत्र पण टाकायचे. नंतर 11 नंबरचा मुद्दा बघा, अर्जदाराच्या सेवानिवृत्त अधिकारी यांचे विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित अथवा प्रलंबित नसल्याबाबत संबंधित विभागाचे प्रमाणपत्र पण टाकणं गरजेचं आहे. 12 नंबरचा मुद्दा बघा, सद्यस्थितीत मिळत असलेले सेवानिवृत्ती वेतन ते पण तुम्हाला इथे समाविष्ट करायचं आहे. पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक पण टाकायचा आहे. ठीक आहे. यामध्ये पण तुम्हाला काय माहिती भरायची. तुम्हाला समजा 10वीला जे काय समजा 10वी बद्दलची माहिती, 12वी डिग्री पदवी समजा डिग्री नंतर पण जर काय तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्याबद्दल पण माहिती तुम्हाला सर्व टाकायची. तर जे काय महाविद्यालय आहेत ते उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि गुणांची टक्केवारी इथे टाकायची. त्यानंतर जर तुम्हाला 16 नंबरच्या मुद्द्यामध्ये जर तुम्हाला जर अनुभव असेल, ठीक आहे, त्या अनुभव ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे, ठीक आहे, जो काही विभाग असेल त्याची पूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे. इथे अनुभवाची माहिती ह्या ठिकाणी कार्यालयाचे नाव टाकायचे. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त अनुभव असेल तर कालावधी कधीपासून कुठपर्यंत होता, कामकाजाचा एकूण कार्यकाळ आणि कामकाजाबद्दल विस्तृत माहिती पण इथे टाकायची आहे. आणि प्राप्त होत असलेले वार्षिक उत्पन्न. ठीक आहे. हे सर्व झाल्यानंतर बघा खाली स्थळ आणि दिनांक हे 2 मुद्दे आहेत. ठीक आहे. त्या ठिकाणी पण तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यासोबत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं नाव आणि स्वाक्षरी पण करायची आहे. ठीक आहे. समोर बघा, जर तुम्हाला यावर जर काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता
आणि हे सर्व जर जे काही माहिती भरली, ठीक आहे, ते पूर्ण माहिती तुम्हाला या मेल आयडी वर पाठवून द्यायची आहे. आणि जर अर्ज करायचा, अर्जाचा पत्ता पण आहे बघा, अर्ज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ, 3रा मजला, नरिमन पॉइंट, आणि मुंबई यांच्याकडे हा पाठवायचा आहे. ठीक आहे. बघा, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.